विशेष काही नाही, मला काही प्रश्न पडले होते, त्याची तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न करत होते. तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना? तुमच्यापासून काय लपून राहणार, तुम्हाला तर सारंच ठाऊक आहे. या माधवा, आसन ग्रहण करा. तुम्ही इथे आहात हे जाणवलं म्हणून आलो देवा. प्रधानजी, सगळी जेजुरी, सगळा भूप्रदेश निद्रा देवीच्या अधीन झाला आहे. सर्वत्र कसं शांत शांत झालं आहे आणि म्हणून एकांतात बसलो होतो. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला शांतपणे बसून बोलायला वेळ मिळाला नाही म्हणून आलो. प्रधानजी, नेहमी तुम्ही मला विचारता, आज मी तुम्हाला विचारतो आहे, जेजुरीत तुम्ही कसे आहात? देवा नाही, तुम्ही दोघं कसे आहात? लक्ष्मी देवींनी निर्वाणीचं सांगितलं आहे. जर या नवरात्रीपर्यंत काही घडलं नाही तर त्या जायचं म्हणतायत. स्वाभाविक आहे, खूप केलंय त्यांनी सर्वांसाठी. मी काय करायचं ह्याचा विचार करतो आहे. इंद्रदेव बानूला सहाय्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. होय, त्याशिवाय काही ते बाणाईच्या वाड्यावर गेले नसावेत. प्रधानजी, आपली ही इच्छा आहे की त्या दोघींना सत्य काय ते कळावे, पण तेही कोणाच्या हस्तक्षेपाशिवाय घडावे एवढंच. मनुष्य जन्माचे सर्व नियम त्यांना लागू आहे आणि मुळात हा निर्णय गतजन्मात त्यांनीच घेतला आहे. होय, तुम्ही त्यांना केवळ विस्मरणाचा नियम लावलात. कारण पार्वतीने माझे विभाजन केले मला न विचारता. देवा, या सगळ्यातून जाताना तुमचं काय होत असेल मी समजू शकतो. हे सगळं सोपं नाही. प्रधानजी, आणखीन एक महत्वाची गोष्ट. म्हाळसाच पार्वती आहे हे तिम्मा शेटला मी स्वतः सांगितले आहे. तेव्हा पिता म्हणून त्याचे अंतर्मन त्याला स्वस्थ बसू देणार नाही. ह्याचा अर्थ काय घ्यायचा देवा? म्हाळसेला जाणवलं आहे की तिम्मा शेटला सत्य काय ते ठाऊक आहे आणि तिकडे तिम्मा शेठ ह्या संभ्रमात आहे की म्हाळसेला सत्य सांगावे का. देवा, तुमचं माझं लगीन झालं. मला घेऊन तुम्ही हत जेजुरीला आलासा. पर हत येऊन बी तुम्ही मला भेटाया पंधरवड्यातून 2 दिवसच येता. मला तुमच्या संग बोलावंसं वाटतं, तुम्हासनी बघावंसं वाटतं. पर हे सुख मला कवा मिळणार? इंद्रदेव माझं बा आहे ती. त्यांनी मला जन्म दिला आहे आणि असं असताना मला जे वाटलं ते मी त्यासनी सांगितलं. मी त्यासनी हे सांगितलं ते चुकलं तर नाही ना देवा? पर मला ठाव आहे, या काही चुकीचं केलं असतं तर तुम्हासनी ते कळलं असतं आणि तुम्ही मला समजावलं असतं.
म्हणजे मी त्यासनी सांगितलं हे बरोबरच केलं. मी तरी कुणाशी बोलणार? त्या दिवशी ते स्वर्गात जाण्या अगोदर माझ्याकडे आले, मला भेटले, बरं वाटलं मला. खरं सांगू देवा, माझ्या मनात इंद्रदेवांबद्दल जो राग होता तो आता नाही. आता त्यांनी मला आणि म्या त्यांना बा आणि पोरगी म्हणून जवळ केलं आहे. आणि ते एक चांगलं झालं बघ. मला ह्याचा लय आनंद झाला आहे. नारायण नारायण. मुनिवर, अत्यंत योग्य वेळी आला. मला सारखे असे संकेत मिळत होते की आपण माझे स्मरण करीत आहात. सत्य आहे मुनिवर, आपण माझ्या भेटीसाठी यावे अशी माझीच इच्छा होती. बोलावे, काय कार्य आहे? मुनिवर, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला एकत्रित कार्य करावयाचे आहे. हो, शुभ वार्ता आहे. हो, मग विलंब नको, त्वरित सांगा. श्री लक्ष्मी देवींनाही फार विलंब झालेला नको आहे. श्री म्हाळसा देवी आणि बानू यांना एकदाचे स्मरण करून द्यावे असे त्यांना वाटते. मुनिवर, ही तर खरंच शुभवार्ता आहे. आता मी हे तुम्हाला सांगायला नको खरं तर, परंतु तरीही सांगतो. येत्या नवरात्रापर्यंत त्यांना स्मरण झाले नाही तर श्री लक्ष्मी देवी विष्णू लोकात परत जाणार आहे. याचा अर्थ बानूसाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ आहे. नारायण नारायण. परंतु देवेंद्र, मला कसल्याही प्रकरणात अडकवू नका. मुनिवर, आधी तुम्ही बानूला भेटा. तिची इच्छित वस्तू काय आहे हे जाणून घ्या. मी कल्पवृक्षाकडून तिच्यासाठी ती वस्तू मागून घेईन. नारायण नारायण. काय हे पितृप्रेम. कार्य होईल देवेंद्र, आज्ञा असा. मुनिवर, मी आपली प्रतीक्षा करतो आहे हे ध्यानी असू दे. अरे देवाला, अरे देवाला, देव, अरे देवाला, अरे देवा, देवाला 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 ना. देवा, तुम्ही आलासा, आनंद झाला. माझ्या प्रजेशी बोलायला मला नेहमीच आवडतं. तुम्ही सर्व सुखी आहात ना हे पाहण्यासाठी मी इथे आलो आहे. ए देवासनी बसा, जा 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 जा, बघी बघी. या देवा, या.
मस्त काय कळतंय का? काय दिले देवासने बसाया? हा अरे देवासने काय वाटल? देवा, गडावर तुमचं सिंहासन आहे, तसं आमच्याकडे नाही. आमच्याकडे जे आहे ते दिलं बस. काय चुकलं असेल तर हात जोडतो. अरे नाही, तुम्हाला हात जोडण्याची काहीच आवश्यकता नाही. माझ्या प्रजेने मला जे प्रेमाने दिलं त्याचा मी स्वीकार करणार नाही असे नाही होणार. आसन कोणतंही असो, तुमचं प्रेम, तुमचा स्नेह, तुमची भक्ती मला अधिक महत्वाची आहे. तुम्हाला कोणालाही कोणती समस्या तर नाही ना? सारं काही व्यवस्थित चाललं आहे ना? वैजी, तुमचा आशीर्वाद आहे म्हणल्यावर कशाची काळजी असणार. देवा, तुम्ही म्हाळसा देवी आमासनी पोटच्या पोरावाने वागवतायसा. आमासनी काय हवं नग ते सगळं बघतायसा. आणखी काय पाहिजे बघा. येळकोट येळकोट सदानंदाचा, जय मल्हार, घ्या जी. देवा, तुम्हासनी एक सांगायचं होतं. आत्तापात्र तुम्ही राक्षसांना मारलं एवढंच आम्हासनी माहित होतं. बरं, तुम्ही महाराजांना आख्यान सांगायला सांगितलं आणि काय काय घडलं ते समजा आता आम्हासनी समजायला लागलं. या येळकोट येळकोट सदानंदाचा, येळकोट येळकोट सदानंदाचा. तुम्ही गडावर जा, मी काही अवधीतच गडावर येईन. ही वार्ता प्रधानजींपर्यंत पोहोचवा. नारायण नारायण. हे काय अजामे, सकाळच्या अशा प्रसन्न क्षणी तू मात्र काहीसा चिंतित दिसतोस. हवं महाराज, हवं तुमच्यापासून काय लपवणार म्या. खरं सांगायचं तर मला असं वाटतं की आता माघारी वस्तीवर जावं बघा. ते असं लेकीच्या घरी किती दिवस राहणार व चांगलं नाही दिसत ते. तर आता हे समज बानूला कसं सांगावं काही कळणं झालं बघा. अरे अजामे, तू असे का समजतो आहेस की तू तुझ्या मुलीच्या घरी आहेस? तू तुझ्या आराध्याच्या चरणी आहेस हे विसरू नकोस. हे पर मला ठाऊक आहे अजामे, तुझ्या मनात काहीतरी निराळच सुरू होय ना? होय महाराज. अव खरं सांगायचं तर म्या हात आलो ते देवाचा अवतार मिळालं म्हणून. देव मला म्हणले की आख्यान ऐकाय ये. म्या हात आलो, आख्यान ऐकलं, चार चांगल्या गोष्टी कळाल्या. पण हे मध्येच थांबलेलं आख्यान पुण्यांदा काही सुरू होईना बघा. तेव्हा म्हणलं की आता माघारी वस्तीवर जावं. नारायण नारायण. अजामे, तू जे आख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहेस ते साक्षात श्री मार्तंड भैरवांचे आख्यान आहे. त्यांचे मल्हारी चरित्र आहे ते. आणि तू हे विसरतो आहेस
की तू या मल्हारी चरित्राचा एक भाग आहेस. हे ते खरं आहे हो, पर इतका अधीर होऊ नकोस अजमेळ. हे आख्यान असं सांगून संपणार नाही. या आख्यानाचा हेतू आता सर्वांना कळला आहे. परंतु मी तुला आता एवढंच सांगेन की जर हे आख्यान सोडून तू चंदनपुरीला परत निघून गेलास तर भविष्यातल्या अत्यंत महत्वाच्या दुर्मिळ क्षणांना तू मुकशील. जे तुला ऐकायचं आहे ते तुला ऐकायला मिळणारच आहे. थोडा धीर धर. नारायण नारायण. पर आज सकाळी सकाळी यानं केलं. मला बानूशी महत्वाचं बोलायचं. अहो बानू देवाच्या पूजेसाठी बेलाची पानं आणि फुलं वेचाय गेली आहे. बानू, तुझी पूजा संपन्न झाली. म्या फुलं आणि बेल आणाया आले होते. तुम्ही भेटलासा. माझी पूजा हातच झाली. बानू, किती श्रद्धेने करते सगळं. माझ्या समोर दर दिवशी आलासा तर अशीच पूजा करल. पण प्रत्येक दिवशी मी तुझ्या दृष्टीस पडत नाही. होय, मी आता जेजुरीत आहे तरी बी मला पिंडीचीच पूजा करावी लागते.